एक वाईट फक्त आली. त्याच्यानंतर थोडासा आक्षेप घेतला होता हरेंद्रने, विचार न केले होते, जास्त वेळ मात्र खर्च केला नाही. जेंटलमॅन क्रिकेट चर्चा पण निश्चित पहिल्या यापूर्वीची जी आवाज आपण ऐकली, मुकाबला विटावा दॅट डेफिनेटली व्यावसायिक उदय. आणखीन एक नरेश गौरी साहेब, खूप हे व्यावसायिक खेळणारे दोन्ही टीम. एका बाजू नरेश गौरींचा उदय, त्याच्यानंतर मुकाबला विटाव. व्यावसायिक क्रिकेटमध्ये क्रिकेट पुन्हा किती मात्र त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलं होतं. एक नरेश मुकाशी, दुसऱ्या बाजूने नरेश हे ब्रँड होतं तेव्हा. उदय खारीगाव आणि देन मुकाबला विटाव, खूप जबरदस्त झुंज व्हायची. किती व्यावसायिक क्रिकेट होता तेव्हा मात्र प्रत्येकाला बिंदास खेळण्याची संधी मिळायची. तुम्ही भारतामधून आणा किंवा विदेशात खेळवलं त्याला खेळवलं जायचं. आताचा क्रिकेट बदललाय कम्प्लिटली. गावामधून एकच, खूप तफावत झालाय. 30 वर्ष 35 क्रिकेट आणि आताचं क्रिकेट. पिचिंग डाऊन द लेग साइड, खराब मारा. पहिला बहुत येतो, एकतरी धावणे मत वाढते. श्रीकृष्ण देव पुढे जाताना 13 रन, 13 पण नन विकेट. धावसंख्या निश्चित 11. या धावाने जर 3 ओव्हरचा विचार केला तर प्रोजेक्ट स्कोर सांगेल 36, 37, 38, 40च्या आसपास मत श्रीकृष्ण गेला ना तर मुश्किले मत खडे होतील. कारण बॉलिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे श्रीकृष्ण देवा. 35च्या आत आता मॅच बनेल. 35च्या वर गेला तर संधी मात्र प्राप्त होईल. जवळजवळ 80% मॅचला कहाणी मात्र श्रीकृष्ण देवाच्या बाजूने लागू शकते. पण तेवढं धावण्याचा मात्र सुरुवात तर चांगली केली आहे. एक वाईट नंतर मात्र दर्जेदार बॉल टाकला. पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅच मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. प्लेअर ऑफ द मॅच. पहिला वाईट नंतर डॉट. बॅकफुट वर जाताना अगदी उजवा पाय जोरात वर केला होता. टांग उपरी केली होती. खेचून मारण्याचा प्रयत्न. घोषांकी क्षेत्रात दंगा करताना मात्र प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. फक्त एक षटकाराला परत त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर अन्यथा सर्व सिंगलने त्याच्या खात्यात धावा जमा झाल्यात. 14 झाल्यात. अजूनही स्ट्राईक मात्र प्रणवच्या हाती लागली नाहीये. जास्तीत जास्त स्ट्राईक गंगाने घेतलाय पण प्रणवला संधी जर मिळाल ना स्क्वेअरलेग आणि बॅकपट जो थर्ड मिड विकेट आहे त्यासाठी सुवर्ण संधी आहे. इतर तुलनेचा जर लांबीचा विचार केला ती बाउंड्री लाईन प्रणवसाठी खूप जवळ आहे. पण गंगा सोडणार नाही. गंगाकडे तेवढंच आपली स्ट्रोक टायमिंग फसलाय. मनोलन 21 क्षेत्रक्षेत्र तिथे मात्र नव्हतं. स्लाइस होतं. इथे दुसरी धाव घेण्याचा विचार केला होता थांबवलं प्रणवनं. चांगला निर्णय घेतलाय. जरी गंगा पोचला असता ते प्रणव पोचू शकला नाही आणि सलग दुसऱ्या वेळा रनआउट मात्र त्याला होताना पाहायला मिळालं असतं. ते दुःख वाटलं असतं निश्चित प्रणवला. त्याने थांबवलं. वेट 3 चेंडू झाले. दुसरा ओव्हरचा खेळ. 3 ओव्हरची मॅच 15 थांबवलं प्रदीपने. पहिल्या मॅच मध्ये एक क्लासिकच स्पेल टाकला होता. फक्त 2 धावांचं ते ओव्हर आणि घेऊन गेला होता. त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अगेन्स्ट टू द स्वर्गीय अनिल नागटे स्पोर्ट्स ॲरोच्या विरुद्ध अफलातून बॉलिंग यात बॉलरने टाकले. त्यात बॉलरने पुन्हा एकदा करिश्मे असं स्पेल टाकताना अंकुश ठेवलाय यजमान श्रीकृष्ण देवा टीमच्या समोर. आता ज्या बॅटरने पहिल्या मॅच मध्ये कणखणीत षटकावून दणदणीत खातं गोळलं होतं तो प्रणव स्ट्राईकला. आता खरी कशमस आहे. कशमकश व्हायला मिळेल कारण पहिला मॅचचा हिरो तेवढा तगडा बॅट्समॅन आहे. घातक विध्वंसक जो पिसे काढण्यामध्ये मायर आहे बॉलरची. सोडून दिलंय डाऊन द लेग साइड. पाहिली बिजू भगत जे अंपायर आहेत व्यावसायिक म्हणून एकाच गावातले 2 अंपायर मध्ये इथं व्यावसायिक म्हणून इथं आमंत्रित केलं. एका बाजूला पिंट्या कुंभार दुसऱ्या बाजूला आता मुख्य अंपायरच्या भूमिकेत बिरजू भगत. डिक्लेअर द वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या हलकीशी वाढली होते. पुढे जाताना 16 धावसंख्येवर 16 बिनगडी बाद. धावा येणं गरजेचं आहे. 35-40 आसपास मॅचला मजी. 3 बॉल झाल्यात आतापर्यंत. बॅकफुट बाद घेताना स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न सरळ बीट करून 9 मिस केली. नो फुटवर्क देअर बिहाइंड द स्टंप. गुड कलेक्शन ऑफ द विकेट कीपर. नो रन. स्तब्ध ठेवल्या. मी तारीफ केली प्रदीपची. काय सट्टीक लाईन लेन. पहिली मॅच त्याने रोखून दिले धावा. तीच खबरदारी गेली. जबाबदारी स्वीकारली. ओ माय गॉड. पुन्हा एकदा टप्पा पडला. टप्पा पण उंची मात्र डोक्यावर जाताना दोन्ही अंपायरने मध्ये एकीने पाहिलं आणि इशारा दिला वाईट म्हणून. वाईट +1 आहे का? येस वाईट +1. 18 धावा. थेंबे थेंबे तले सासे असे म्हटलं जाते. थोडं 4 चेंडू झाले. दुसरे ओव्हर टाकताना पहिले ओव्हर हरेंद्रन टाकलं.
त्या ओव्हर मध्ये धावा दिल्या 12, नंतर प्रदीप आला आणि आतापर्यंत त्याने धावा दिल्यात 6. 2 बॉलचा बॉल म्हणजे 4 मध्ये 6 दिलाय. 5वा बॉल समोर डावकुरा विध्वंस घातक बॅटर प्रणव. डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड मिड विकेट अँड डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड फ्लाईन डीप एक्स्ट्रा कव्हर. व्हेरी क्लोज आपण असली मिड ऑफला पाहू शकतो. स्क्वेअर ऑफ द विकेट्स, शॉर्ट पॉइंट. प्रदीप कम्स बोल टू प्रणव. हो अतिरिक्त उसळी ते पाहिले, त्याच्यानंतर बाउन्सिंगची ताकद दिली असेल तर नो बॉल, नो डाऊट. नो बॉल +1. 2 धावा आणखीन. चांगले रिदम असताना प्रदीप थोडासा विदिशापासून भरकटला गेला. स्वय तडतो. पहिले वाईट प्लेसमेंट, नंतर नो बॉल +1. संधी असे प्रणवला. फ्री हिटचा बॉल, सुपर हिट बॅटर नाही. विध्वंस असे प्रत्येक बॉल वरती आक्रमण करणारा बॅट्समॅन आक्रमक बॅटर म्हणून ताबडतोब बॅटिंग साठी ओळखतं. त्याच्या समोर संधी आहे. हा बॉल आहे फ्री हिट. वाईट +20 धावा बनल्यात. नाव फ्री हिट बॉल. प्रदीप फेकला, फ्री हिटला सुपर हिट केला. सुपर हिट बॅट्समॅन प्रणवने, परंतु आली फक्त सिंगल. फाईन लेगला, स्क्वेअर लेगला जातो ते झेंड्याच्या आतमध्ये, तर मिळतील अजून मात्र मिळाल्या 5 धावा अतिरिक्त षटकार, परंतु थोडस दुर्दैव म्हणायला लागेल. बरोबर फाईन लेगला गेला हा फ्री हिटचा स्ट्रोक बॅट मधून मिळताना प्रणवच्या. 1 धाव बनले, 21 झाल्यात. चला स्पीडअप करा, कारण अंधार आता पसरू लागला मैदानाच्या बरोबर आतमध्ये. आणि बॅटिंग करताना तुम्ही जास्त वेळ घेणं, तुम्ही वेळ जास्त घेतली तुमच्यासाठी मात्र नुकसानकारक असेल. राईट आर्म राऊंड, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅक, पुन्हा एकदा तीच दशा, ती दशा करताना दोन्ही बॉल मध्ये ट्रॅव्हल झाले. डिक्लेअर झोन मध्ये 2 मध्ये 2 आले सिंगल. धावसंख्या मात्र वाढली जाते. 22. 2 ओव्हरचा खेळ 11 धावांच्या सरसरीने 22 बनल्यात. 22 नन विकेट बाय श्रीकृष्ण दिवा. 11 धावांच्या सरसरीने 22. दोन ओव्हरचा खेळ संपला. 22 वर 0 गडे. दणदणी सलामी आहे. 11 धावांच्या सरीने 22 लागल्या स्कोर वरती. दुसरी मॅच आपसामध्ये सी ग्रुप मधून खेळताना ए ग्रुपचा विचार केला तर प्रियदर्शन बेलापूर 3 मॅच जिंकून सुपर 3 मध्ये आपली जागा निश्चित केली. चला काय वेळ घेत यार, असा वेळ घेतला तुमच्यासाठी मात्र हानिकारक असेल. याची स्पष्ट जबाबदारी मात्र तुमच्या टीमला भोगावी लागणार आहे. त्याचं फळीत मात्र भोगावं लागेल जर असा वेळ घेतला. कारण 2 ओव्हरच्या खेळल्यानंतर जास्तीत चर्चा केली. 1 ओव्हर टाकण्यासाठी निश्चित आम्ही समजू शकतो, पण वेळ आपल्यापासून कमी आहे. 2 दिवसा खेळ मध्ये 24 संघ आम्हाला खेळवायचा आहे. आज 8 संघ केले, आज 4 संघ म्हणजे 12 संघाचा खेळ आपण आज पाहिलाय. त्यामध्ये 8 मधून एक ग्रुप मधून प्रितेश बिलापूरने बाजी मारताना 3 सुपर टीम मध्ये पहिला मान मिळवला. 3च्या 3 मॅच मध्ये सिद्धू कोळीचा तर 72 सदावार ऑलराऊंडर परफॉर्मन्स, बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच 3rd टाइम्स. काय खेळ केला आहे, जर नजर लागण्यासारखा खेळ केला सिद्धू कोळीने. 22 लागला. स्पीडअप करा. युवराज नरसिंग इज युवराज. नाव मध्ये दमखम आहे, नाव मध्ये चॅलेंज असतं. कर्क रोगासाठी झगडत असताना, कर्क रोग हे भयानक रोगावर झगडत असताना वर्ल्ड कप सचिन साठी खेळताना पण ते स्वप्न भंगलं आमच्या शियार. क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगाल इन फुटबॉल ड्राइव्ह केला, अप ड्राइव्ह केला, तिथे जाईल का चेंडू पोहोचला. फिल्डर थांबवला चेंडूला. जिथे 1 होती 2 करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे जरा तरी मात्र आळस दाखवतो प्रणम. दुसऱ्या वेळेला आपल्या चुकीच्या मिळत मैदानाच्या बाहेर आळस केलं तर पहिल्या मॅच मध्ये थोडासा धावताना कमी मात्र त्याची गती आपण पाहिली. रनआउट होता. इथे बारंबार बचावलाय. 2 धाबा गंगाच्या खात्यात. 2 न वाढवला स्कोर. सिकीन पोहोचलाय 24 वर 24. लास्ट 4 इन गोइंग ऑन. शेवटचा ओव्हर, शेवटची मॅच, पहिला दिवस. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा प्रेझेंटेड दिलीप मोती चषक 2026 पावसाळी रबर बॉल. क्लास क्रिकेटचा दर्जेदार हा बॉल घेतलं. एलिमिनेशनची कमतरता मिळेल काय? लांबी प्रॉपर, एलिमिनेशन प्रॉपर, धमाका दंगा करताना गंगा बरसलाय. षटकार, सिक्सर आला. येस पहिल्या 2चा पूर्णपणे जबाबदारी आता स्वीकारले.
का चॅलेंज स्कोर न लावला तर कदाचित या आपल्या लाडाच्या सरावाच्या खेळपट्टीवर आपण या स्पर्धेमधून बाद जाऊ. 30 धावा लागतायत. 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पहिला इनिंग संपण्यासाठी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर चॅलेंजिंग निर्णय. आतापर्यंत कॅप्टन जेवढे दिवस झाले ते टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा पसंती बॉलिंगला. पहिला मॅच आहे का ज्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारलंय. पिचिंग डाऊन द लेग साइड. पिच झालाय. खराब मारा. पिंट्या कुमार घोषित करतात. वाईट आलाय. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर प्रेशर, अतिरिक्त प्रेशर आता युवराज वरती. तिसरा बॉल टाकताना दिशाहीन बॉल. 9 वाल्या 2 चेंडू मध्ये स्कोर 31 वर. चांगला बॉल. टप्पा पडण्या चेंडूला आत आणलं. खांद्याला मत सिमिट ठेवता अतिरिक्त भार दिला नाही. नतीजा चेंडूला उचली घेतल्याने ते अपेक्षा होती थोडासा आपल्या छातीवर दिला आणि त्याला आपण फेकून दिले. स्विलेटच्या वरून शॉटम जॅक करताना होल ठरली. अपेक्षावरती पाणी फिरवलं युवराजच्या बॉलने. 3 बॉलचा आता मात्र शेवट. 31 बनला. 3 चेंडूचा खेळ. चौथा बॉल शेवटचा ओट टाकताना युवराज पिचिंग डाऊन दिलाय. चांगला लेफ्ट सोडून दिले. दिशा पाहिली त्याला अयोग्य ठरवताना वाईट कॉल केला पिंट्या कुंभारने. आणखी अतिरिक्त धावसंख्या यजमान श्रीकृष्ण दिवाचा टीम वाढवता स्कोर वाढवता टीमचा पुढे जातो 32 वर. 32 एक्झॅक्टली. 3 बॉल चा खेळ बाकी. 1-2 धमाक्याची अपेक्षा डग आउट मध्ये. तिथे 40 पर्यंत ते मुश्किल मध्ये खडे होतील. खास करून श्री गजानन स्पोर्ट्स विटावासाठी. पॉइंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. फटका थोडासा टायमिंग मध्ये. ओ ग्रेट फिल्डिंग ऑफ द बाउंडेड शॉट लेग. कमालीची स्फूर्तीलेपणा. ओ बाय वा आयुष पाटील. ग्रेट फिल्डिंग यार. तारीफ करतो मी आयुष पाटीलचा. बरोबर फॉरवर्ड शॉटला होता. बरोबर झेप घेतली. चेंडूला मात्र त्याने आत खेचलं. 2 अपेक्षित होते आपण मिळवून दिले फक्त एक धाव मात्र वाचवताना टीमसाठी. ग्रेट फिल्डिंग यार. उच्चतम स्टँडर्ड वाढवणार फिल्डिंग. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 33 झाल्यात. आता ज्यासाठी बाउंड्री खूप जवळ आहे तो स्ट्राईक वरती. धमाकेदार खुशबूदार ज्याच्या फटक्यामध्ये वजन आहे तो प्रणव. 5वा बॉल युवराजचे समोर. प्रणव डीप बॅक पर स्क्वेअर लेग. त्यासाठी मिड विकेट तैनात. लॉंग अप खडा आहे. लॉंग ऑन आहे. बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. व्हेरी क्लोज. बरोबर पॉइंटच्या ठिकाणी. अँड सिली मिड ऑफ. सुपर बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग. धावा करताना मात्र इथे एका दिशानं हा फेक होते पण सिंगल मिळाले. काय बॉल टाकला होता. तारीफ करे मी युवराजची. त्याला मग मिडल लेग स्टंपला जरी चेंडू आटल त्याला फेकून देईल. बरोबर चेंडू ठेवला ऑफ स्टंपच्या. जस्ट लाईक द ग्रेट ग्लेन मॅग्रा. शार्प आउट स्विंग. ही दिशा होती. धावसंख्या 34 लागली. नाव द लास्ट बॉल. धमाका आला तर 40. चौकार आला तर 38. 2 आल्या तर 36. 1 आल्या तर 35. का डाळ गेला तर त्या ठिकाणी 34 आहे स्कोर. शेवटचा बॉल युवराज समोर ज्याच्या बॅट म्हणून 2 धमाके 2 षटकार खेचलायत तो गंगाधर इंगाले. फेसिंग द लास्ट बॉल. गंगाच्या समोर युवराज. चला जास्त वेळ घेऊ नका. अंधार मात्र पसरूच लागलाय. अंधार पडू लागले मित्रांनो. लॉंग ऑन लॉंग ऑफ. नजर कुठे असेल. मिड विकेट फेरले का बरोबर समोर लॉंग ऑफच्या लॉंग ऑफ वरून उडून देईल. इथे मिड विकेटच्या ठिकाणी उडवताना मात्र थोडा अपयश. टर्न झाला. बॉल गेला. फक्त सिंगल मिळाली. शेवटच्या बॉलवर 35 झाल्या. 12 धावांच्या सरासरी. आता टार्गेट सेट केलं 36 धावांचं समोर श्री गजानन स्पोर्ट्स विटावा. नाव एक्झॅक्टली 36 टू द विन. बोलायचं आहे शेवटचं काय करतो चालेल ना. 36 धावांचा हमन आहे. एकी मात्र हानी झाली नाही. एकी गडीनं बाद होता. सलामीने एक मजबूत ही सलामी देताना 35 बनवल्या. 36 टार्गेट. मॅच मात्र दोन्ही साईडला अपेक्षित असेल. 40 असते तिथे मुश्किल खडी केली असतो परंतु 12 धावांची जी सरासरी आहे तिला ओढण्याची क्षमता राखतो विटावा. श्री गजानन स्पोर्ट्स विटावा शेवटची मॅच आज संपूर्ण एक ग्रुप मधून बाजी मारताना सुपर 3 मध्ये टीम जाऊन थेपली प्रियदर्शनी बेलापूर. सी ग्रुप मधून आता आमने सामने तिसरी मॅच खेळताना दोन्ही टीम एक जिंकला. एक श्रीकृष्ण दिवा जिंकला. एक श्री गजानन स्पोर्ट्स विटावा जिंकलाय. दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकला नाही. एकीकडे बाद होता. 35 धावा स्कोर मध्ये 36 धावांचं टार्गेट समोर. 36 टार्गेट इन फ्रंट ऑफ
विशेष आभार आम्ही व्यक्त करतो आजच्या पहिल्या दिवसाच्या या माध्यमातून पावसाळी रबर बॉलमध्ये खास करून सुप्रसिद्ध असे उद्योजक सुरेशजी राणा अंकल ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जे बेस्ट 3 असतील आणि रकमेबरोबर पारितोषिकची जे करंडक आहेत ते अतिशय नामवंत सुप्रसिद्ध उद्योजक सुरेशजी राणा अंकल यांच्या मार्फत पुरस्कृत केले बेस्ट बॅटर बॉलर फिल्डरसाठी मात्र मंडळाकडून ही पारितोषिक ट्रॉफीचे देण्यात येईल अशी सजलेली 24 संघ स्पर्धेत उतरले आम्ही विशेष कौतुक करतो ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्याच्या माध्यमातून अफलातून एक क्लीन क्वालिटीचं क्रिकेट मात्र दाखवण्यात आलं शेवटची मॅच आहे 36 धावांचं आव्हान आहे आता बॉलिंग काय करेल कारण ऑप्शन भरपूर आहे श्रीकृष्ण देवा गिंगा त्याच्यानंतर आपण पाहू शकतो बॉलर मयूर वाणी चांगलं वर हाताळू शकतो ईशानने मात्र कमाल केली पहिल्या मॅच मध्ये फक्त 3 धावा देताना अगदी तोंडामध्ये बोटे घालण्यासाठी मजबूर केलं होतं एवढं क्लास स्पेल टाकलं होतं मोहन रावला मात्र तिथे थोडंसं मात्र लांब ठेवलं होतं मयूर वाणीमुळे भरोसा दिला होता आता कोणते गोलंदाज 3 वापरतील कारण 4 पैकी एकाला मात्र ठेवायला लागेल बाजूला पर्याय मात्र नाही का 3 ओव्हरची मॅच आहे तर कोणाला ठेवावं जास्ती चर्चा करू नका कारण अंधार मात्र पसरू लागल्या पडू लागल्या जाणे अगोदर पावसाचे ढग अवतीभोवती जमा झाले त्याच्यानंतर अंधार या दुधा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये आता चेस कठीण होईल का सोपं करेल हे सांगण्याकडे क्रिकेट द ग्लोरियसली अनसर्टन इन गेम ऑफ चान्स अनसर्टनटी पण खूपच अनिश्चितता ती भावते प्रेक्षकांना प्रत्येकाला वाटलं होतं जवळजवळ 12:30 वाजता मॅचेस होता फिफा फुटबॉल 2026 मध्ये प्रत्येक वेळी आम्हाला वाटतं की मॅच बघावं परंतु अतिशय ही रात्रीमधले बऱ्याच वेळेला आम्हाला मात्र विजयाचे जे गणित होतंय ते बदलताना पाहायला आनंद मिळाला बॅक टू बॅक 2 टायटलकडे मात्र लिओन मेसी 39 वर्ष अगदीच त्याचाच स्पेनचा खेळाडू ज्याने त्याच्या गोदीमध्ये उठवलं होतं यामिल यमार कारण काय त्यामध्ये काय योग आहे पा त्याला स्वतःच्याच गोदीमध्ये असतं तेव्हा 19 वर्षाचा हा आता त्याच्याच विरुद्ध मध्ये त्या गुरुला टक्कर देण्यासाठी मजा आली मॅचला एका बाजूला गुरु एका बाजूला चेला पण त्याचा वेग खूप एमिलचा अफलातून आहे चकित करू शकतो कदाचित 2 टाटेपासून अर्जेंटिना दूर ठेवेल असं प्रत्येकाला वाटलं पण मेसीची जादू कॅप्टनशिप जबरदस्त मेसीकडे तो इतरांना घेऊन चालतो परंतु या मॅच मध्ये कॅप्टन काय करेल हँडलिंग द बॉलर या वापर कसा करेल तर जाऊया आणि पाहूया गंगाला ज्याने बॅटिंग करताना दंगा केला तर बॉलिंग करताना काय उपद्रव माजेल थेट मैदानाच्या आतमध्ये जिथे लक्ष उभं केलं 12 धावांच्या सरसाने 36 धावांचं समोर आहे संदीप आचार्य सांडी क्रिकेटचं विश्वातलं मोठं नाव त्याचा टान्स त्याचा तो रिदम स्पष्ट करतो बेहतरीन मोठा खेळाडू आहे बॅकफूट वरताना ओढल्या कानावरून आणि दिशा दिली डीप स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉल ते सिंगल 18 मध्ये 36 बनवायचे 12 धावांचे सर पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आली नक्की बॉल मध्ये दिशा कोणती असेल सातत्याने याच खेळपट्टीवर असणारा श्रीकृष्ण देवाचा सराव नेमक्याच कोणत्या अँगल मध्ये बॉलिंग करा कोणता टप्पा अपेक्षित असेल जिथे आपण बुचकल्यात टाकू बॅटरला याची खडा माहिती आहे गंगाला लांगा संदीप आचार्यासाठी सँडी स्पेसिंग टू द गंगा ओ लवली रॅपिड आहे रॅपिड साठी प्रचंड वेगासाठी जाणला जातो ओळखला जातो ही ओळख निर्माण केली आहे पंचक्रोशीमध्ये अगदी टेनिस क्रिकेटला हा जुनियर ऑलराऊंडर पहिला सिंगल दुसरी डॉट कशमकश मोठ्या बाट्याच्या विरुद्ध आता मोठा बॉलर डीप बॅकवर्ड पॉइंट आपण पाहू शकतो डीप एक्स्ट्रा कव्हर खडं गेला टायमिंगच्या जोरावर हवेमध्ये बॉल चेंडू खाली क्षेत्ररक्षण सँडी आचार्याची खेळी येथे थांबली तो जातोय मैदानाच्या बाहेर पहिला झटका श्री गजानन स्पोर्ट्स वेटावा टीमला सँडी परतला कॅच कोणी घेतली अविनाश ठाकूर राठोड टेक द कॅच आणि नवीन बॅट्समन चैतन्य वेल कॉट यार संदीप आचारचा खेळ झाले तर समाप्त पहिली सफलता मात्र गंगाच्या हाती जेव्हा फक्त सिंगल केले पहिलं बॉल सिंगल नंतर डॉट 3 नंतर विकेट फक्त 1 लागली 1 वर 1 अशी सद्यस्थिती आहे आता डाकुरा फलंदाज चैतन्य आला
वातावरणामध्ये चैतन्य निर्माण करण्याने गणरायाची गणराय देवता खूप पवित्र अशी देवता आणि त्या पवित्राचं वंदन करून खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला सुरुवात आपण केली. नाव चैतन्य फेसिंग ऑन द फर्स्ट ओव्हर इन फोर्थ डिलिव्हरी टू गंगा. चौथा बॉल बॅकफूट होता. कमालाचं टायमिंग यार, ग्रेट टायमिंग आहे. म्हणून डावखोर फलंदाजासाठी खूप मात्र बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीचा लाभ घेताना चैतन्य पठवताना ठोकला षटकार. मॅच बनवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. सिंगल नंतर 6-7 धावा. 4 चेंडू. थोडासा स्पीड थोडासा सावकाश गतीने त्याला ओढला ना, त्याला ताणला, त्याला जॅक केलं. शॉट ऑन जॅक बेतेने मग चैतन्य. मॅग्निफिसेंट हिट ओव्हर द मिड विकेट, एक्झॅक्टली द टॉप ऑफ द बिल्डिंग, सेकंड फ्लोर. सुपर बॉलिंग इथे थांबणार नाही. बॅटची कडा विकेटच्या पाठी मास्टर माइंड कडून अस्वस्थ आहे. मास्टर माइंड अशक्तपणा पण पूर्ण प्रेफरन्स दिलाय आपल्या टीमला. त्यामुळे या अशक्तपणा असला तो विकेटच्या पाठी अनुभवी हा विकेट किपर. पण धाव एक रोखू चुकला नाही. एक धाव मिळते. धाव आता 8 वर. 12 धावांची सरासरी. 36 आव्हान. समोर विटावा गावकडून श्री गजानन स्पोर्ट्स आता लक्षात पिछा करताना 1 गडी बाद 8. पुढे सरसावून मारण्याचा खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल थांबवला इथे. ग्रेट बॉलिंग बाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा केल्या 8 आणि आचार्य संदीप संडेची ती विकेट. 1 गडी बाद 8. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा आता शेष केल्याने 12 मध्ये जिंकण्यासाठी दुसरी मॅच जिंकण्याची ग्रुप मधून हव्या आहेत धावा. 28 धावा. 12 धावांच्या सरासरी थोडेसे मात्र खाली आणली आणि येणाऱ्या बॉलमध्ये ते ओझ होतं. ते ओझाचा भार कमी केलं गंगाने. दबाव मात्र वाढू दिला नाही. 4 धावा एक्स्ट्रा ठेवल्या. चला स्पीडअप करा मी विनंती करतो. 14 धावांच्या सरासरीने आता सरासरी अस्किंग सांगतोय आवश्यकता आहे आता 12 मध्ये 14 धावांच्या 28 हव्यात मॅच जिंकण्यासाठी. अंधार पसरू लागले मित्रांनो. त्याचं नुकसान आपल्या टीमला होऊ शकतो. मग फिल्डिंग करणारा खास करून विनंती आहे का जास्त वेळ तुम्ही मात्र वाया घालवू नका. गंगा प्लीज. 12 चेंडूचा आणि 28 धावा आहेत जिंकण्यासाठी. मोर्चा बनवला डावखुरा हा हाताचा बॉलर बिट्टू. शिवम पांडे समोर उद्याचा सलामीला बॅट्समन आहेत. समोर हरेंद्र. पहिल्या ओव्हर ज्याने टाकलं तो आता बॅटिंग करताना हरेंद्र. समोर शिवम पांडे. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर टोन द बॅटला लागणं घुटमलत गेला. जिथे गोशांग क्षेत्र आहे सेकंड स्लीपला गाठून फक्त सिंगल मिळते. खातं खोललं हरेंद्रने. 1 ने धावसंख्या 9 पोचते. श्री गजानन स्पोर्ट्स विटावा. 36 धावांची शेवटची मॅच श्री ग्रुप मधून हे 4 टीम आपसामध्ये आज खेळल्या. त्यामध्ये 2 टीम एक विजय प्राप्त करताना आमने सामने दुसऱ्या फेरीत. बॅकफूट वर जाताना शॉट अप जँक करतो. इथे बचाव लागेल. मोठा फटका आला परंतु बायचा इशारा. धडपड करतोय अस्वस्थ कमजोरी असताना. शरीर थकवा जाणवले आणि पावसाच्या जी सरीची अपेक्षा होती थोड्या हलक्याच सरी मात्र आकाशामधून येताना हे स्वतःना मात्र जागा खाली केली. कारण बऱ्याच चुका होतात. मास्टर माइंडने ते ओळखलं. आपण स्वतःहून टीमसाठी नुकसानकारक ठरतोय. त्यासाठी गंगाला त्याने पाचारण केलं. मागच्या मॅच मध्ये असंच पाहिलं होतं. थोडासा बॉलर आहे ना स्वप्नील ठाकूर चुका करत होता. मॅच जवळजवळ सटकत होती तेव्हा त्यांचा की फॅक्टर महत्वाचा खेळाडू स्वेल्लेगुरून साहिल गेला होता सिली मिड ऑफला. तो गेल्यानंतर स्वप्नील ठाकूरने एकही वाईट टाकला नाने. किती ताकद मिळते पहा. विकेटचा स्पीडअप करा. असं करणं गरजेचं आहे. किती संकट असताना मित्र सांगतो घाबरू नको मित्रा मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी आहे ना शब्द खूप महत्वाचा असतो. मित्र करत नाही पण त्याचा आत्मविश्वास. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. खडे मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. ओ ग्रेट कॅचेस विन द मॅचेस. इथं आणखी फलंदाज मैदानाच्या बाहेर. हरेंद्र नवीन बॅटर होतो संदेश पाटील. संदेश काय देईल कारण मॅच तर फसली आता. फसत चाललेले 2 फटके. एक संदीपाच्या सँडी गेल्यानंतर आता हरेंद्र गेला. दुसरं विकेट मध्ये 2 झटके लागले. धावसंख्या 10 36 आव्हान. इथून 26 धावा आणखी नावेत. 9 चेंडू आणि 26 धावा. ही समीकरण आता समोर आहे. अंधार मात्र स्पष्ट
थोडासा धोकादायक ठरू शकतो श्री गजानन स्पोर्ट्स विटावासाठी. 9 मध्ये 26, 9 गेंदे 26 रन. काय होऊ शकतं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. हे दोन मोठे फटके जी आपल्या हातून जी पकड मात्र सैल झाले त्याला त्या पकडीला मात्र निश्चित मजबूत करेल. डावखोरा बॅट्समन मध्ये किती मध्ये चैतन्य लवकर हरकतीमध्ये येतो. दावर 2 गडी बाद येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. शेवटची लढत आजचा पहिला दिवस आणि बॉलिंग मार्फत बिट्टू. डावखोरा आता गोलंदाज, नवीन आलं फलंदाज आता समोर आहे संदेश. टप्पा पडला, टप्पा पण घेतली, उचली, शॉट ऑफ जंप करताना आता आणखीन विकेट पडेल काय. खराब थ्रो गंगाची, त्यामध्ये नीट कलेक्शन होऊ शकत नाही. सिंगल मिळते बायचा इशारा. आता ज्या बॅटरला जास्तीत जास्त स्ट्राईक पाहिजे त्याने स्वतःहून सांगितलं, धोका परत पत्करला आणि जिथे एक असंभव होतील तर संभव केलं. कीप द स्ट्राईक. नाव चैतन्य. शॉट ऑफ जास्त बेहतरीन अंदाजामध्ये त्याने गंगाच्या वरून फेकलं होतं मिड विकेटच्या बरोबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर. तर बॅट्समॅन ऑन द स्ट्राईक. 8 मध्ये 25, 8 चेंडू 25 धावा. कशमकश वाढेल एखाद 2 धमाके आले तर. डावकराच्या विरुद्ध डावकर, डावखोरा बॉलर बिट्टूच्या विरुद्ध आता चैतन्य. डाऊन द लेग साइड. इथं 1 धाव आले. 1चा इशारा केले, बरोबर डाव्या इष्टीला चाटून जात होता जवळजवळ. स्पष्ट इशारा मात्र आलाय. आता जवळजवळ उजव्या डाव्या इष्टींच्या जवळ वरून गेला हे सांगितलं. एक्स्ट्रा धाव मिळते. 1ने मात्र धाव संख्या 12वर पोहोचले आहे. ओ माय गॉड, डबल डबल माइंडी मध्ये काय करू काय सोडू. रनआउटची विकेट मिळेल का. विकेट महत्वाची आहे. ओ आळस दाखवला बिट्टूने. किती आळस. आळस माणसाला मात्र आपल्या ध्येयापासून दूर मिळतं. ते आळस दाखवलं. चैतन्याचं एक विकेट मिळवती. चैतन्याच्या बॅटमधून जर बरसले ना तर या मॅचचा मुजरीम असेल बिट्टू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा संख्या 13. 6 चेंडूचा खेळ आता बागेन. 6 मध्ये आता 23 धावा. 6 गेंदे 23 रन. येस 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 6 चेंडू मध्ये 23 धावा. 6 गेंदे 23. लक्ष थोडं कठीण होत चालेल पण अशक्य नाही. चला लवकरात लवकर घ्या. जरी आपलं यजमान असं त्यासाठी मात्र जो विरुद्ध टीम आहे जो दूर आलाय विटावरून त्यासाठी जास्त त्यांचा नुकसान होणार नाही असं बघायला. शेवट ईशान आले बॉलिंग बॉल. 7 चेंडू 23. फटकाळे चेंडू हळू पॉईंटच्या दिशेने शतरच्या खाली त्या ठिकाणी जाताना टर्न झाला बॉल जातो घोषित क्षेत्र. मिळेल सिंगल चैतन्यला. 5 मध्ये आता 22. 5 चेंडू 22 धावा. दुसऱ्या राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी आता श्री गजानन स्पोर्ट्स विटाबा टीमला पहिल्या मॅच मध्ये स्वर्गीय अनिल नागते स्पोर्ट्स आयलूला मदत एक हाती मॅच बनवताना ही मॅच जिंकलेली होती. 5 चेंडू आणि 22. चांगला फटका दिशा दिले. मिड विकेट ठिकाणी तैनात आहे फक्त क्लासिकल फिल्डिंग मनोज. चांगला स्टॉप केलं मनोजने. दर्जेदार फिल्डिंग. फक्त 2 मध्ये 2 येणाऱ्या श्रीकृष्ण उज्ज्वल भविष्य. ईशानकडे पाहतो श्रीकृष्ण दिवा. येणाऱ्या कालामध्ये गंगा बरोबर हा गोलंदाज काहीतरी तारानं ठरू शकतो. 2 मध्ये 2 दिल्यात. बॅटला चाटून स्लाइस होता बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल. 3 मध्ये 3 लांब ठेवण्याचा प्रयत्न. काय बॉलिंग टाकले आहे. गत वर्षापासून या बॉलर मात्र निदर्शन आला. दोस्ती मित्र मंडळ राबाडा. येणार 3 चेंडू आणि 3 मध्ये आता जिंकण्यासाठी 19 धावा. 3 मध्ये 19. फक्त हा बॉल मॅच बॉल. फटका चांगला आहे चैतन्याच्या बॅट मधून. डाऊन द बॉल. चान्स फॉर द कॅच. प्रणव बीट झालाय. प्रणवनं सोडली कॅच पण मॅच अजून बाकी आहे. 2 धावा. येणार 2 चेंडू 17 धावा. 2 मध्ये 17. जवळजवळ मॅच 80% 85% यजमान टीम श्रीकृष्ण दिवाच्या बाजूने झुकली गेली आहे. कारण 2 मध्ये 17 चूक केली नाही तर मॅच घेऊन जाईल श्रीकृष्ण दिवा. ईशान 18 पाहिजे धावा जिंकण्यासाठी. पार्ट लवली बॉलिंग. आता 1 मध्ये 18. 1 चेंडू 18 धावा. मॅच जवळ 99% श्रीकृष्ण दिवा याच्या बाजूला झुकताना काय बॉलिंग टाकले. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या फक्त 3. निर्णायक वोटांचा पुन्हा एकदा छाप. ओ क्लास शॉट यार. काय पंच केलाय. जाता जाता मात्र खुश केला संदेशने. वेल शॉट संदेश. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हार्ड लक बॅट लक. या स्पर्धेचा प्रभाव जरी संपला पण छाप सोडून झाला स्ट्रोक संदेश षटकार.
जवळजवळ मॅच 10 धावांनी जिंकल्या श्रीकृष्ण. वेल्डन श्रीकृष्ण दिवा. सी ग्रुप मधून तिसऱ्या राऊंड मध्ये दाखल होताना विशेष अभिनंदन. हार्ड लक बॅड लक. मोठा प्रभास काटत काटत मात्र विट्यावरून श्री गजानन स्पोर्ट्स या स्पर्धेतून बाहेर जातोय. पण अभिनंदन निश्चित मी करेन. 2 मॅच जिंकणार श्रीकृष्ण वेल्डन. आणि आता वेळ आहे प्लेयर ऑफ द मॅच. नन्ना पदर ज्या बॅटिंगने मध्ये तडाखले 2 षटकार उडवताना एक इम्प्रेसिव्ह बॉलिंग टाकताना फक्त 8 धावा 1 विकेट.